नमस्कार, मी संघर्ष आपल्या सर्वांचे हार्दिक स्वागत करतो। तर आपण पाहत आहात वंचित मिशन न्यूज चॅनल। तरी चला पाहूया आजच्या ठळक बातम्या। बृहन्मुंबई महानगरपालिकेमध्ये भाजप महायुतीला शह देण्यासाठी वंचित बहुजन आघाडी व काँग्रेसची झाली युती। मी काँग्रेस पक्षाचं शिष्टमंडळ हे आदरणीय प्रकाश आंबेडकर साहेबांना भेटायला गेलो होतो आणि त्याच्या अनुषंगानं त्यानंतर जी समिती नेमण्यात आली त्यांच्या पक्षाकडनं आणि काँग्रेसकडनं आणि त्याची एक प्रदीर्घ चर्चा आम्ही केली। गेले 6 दिवस अतिशय तळमळीनं दोन्ही बाजूने ती चर्चा झाली। आज त्याचं मूर्त स्वरूप येते आणि त्याचा आम्हाला आनंद आहे। मी आदरणीय प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ साहेबांना विनंती करतो की त्यांनी या संदर्भामध्ये आपली भूमिका मांडावी। या पत्रकार परिषदेला वंचित बहुजन आघाडीतर्फे आदरणीय प्रदेशाध्यक्षांबरोबर डॉक्टर धैर्यवान कुणकर जे आहेत, धैर्यवर्धन कुणकर जे आहेत, ज्यांचा मोठा सहभाग आहे या आघाडीला मूर्त स्वरूप देण्यामध्ये। त्याचबरोबर चेतन अहिरे जे वंचित बहुजन आघाडीचे मुंबई अध्यक्ष आहेत, सिद्धार्थ मोकळे जी आहेत प्रवक्ता आहेत, त्याचबरोबर सागर गवई या ठिकाणी आले ते युवा अध्यक्ष आहेत मुंबईचे, आणि स्नेहल सोनी जे आहेत ज्या महिला अध्यक्ष आहेत। मी आदरणीय प्रदेश अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ साहेबांना विनंती करतो की त्यांनी या प्रसंगी आपलं मत व्यक्त करावं। वंचित बहुजन आघाडी आणि काँग्रेस अर्थात आदरणीय प्रकाश उर्फ उपक्का बाळासाहेब आंबेडकरांचं जे नातं आहे ते पुन्हा एकदा दृढ होत आहे। वंचित बहुजन आघाडी हे नाव 2019ला त्यावेळेच्या एकंदरीत राजकीय परिस्थितीनुसार सदर पक्षाला धारण केलं, त्यांनी ते नाव स्वतःच्या पक्षाला दिलं। मात्र त्याच्या आधी भारिप बहुजन महासंघ असं संघटनेचं नाव असताना काँग्रेस आणि बाळासाहेब आम्ही सोबत निवडणुकांमध्ये होतो। 1998ला 13 महिन्याची जेव्हा केंद्र सरकारचं सरकार होतं त्यावेळेस आघाडी होती। 99ला काँग्रेस दुभंगल्या गेली, राष्ट्रवादी काँग्रेसचा त्यावेळेस जन्म झाला। तशा बाक्या परिस्थितीतही आदरणीय बाळासाहेब आंबेडकरजी हे आमच्या सोबत राहिले, आमचं अलायन्स झालं। मात्र त्यानंतर 99 नंतर 4 पासून ज्या निवडणुका झाल्या किंवा त्या आधीपासूनच दोन्ही पक्षांचा जी वैचारिक अंडरस्टँडिंग जी आहे ते समान वैचारिक बिंदू असतानाही सोबत राजकीय दृष्टिकोनातून आम्ही कुठेतरी नव्हतो। त्यामुळे 99 नंतर 2025ला पुन्हा एकदा दोन पक्ष हे समविचारीच्या पलीकडे जाऊन मित्र पक्ष म्हणून जो संदर्भ आता येत आहे त्याबद्दल 25 वर्षानंतर होत असणाऱ्या या आघाडीला ची घोषणा करत असताना मला हार्दिक स्वरूपाचा आनंद आहे। आमची आणि वंचित बहुजन आघाडीची जी चा जो पक्ष आहे, दोन काँग्रेस आणि वंचित हे दोन नैसर्गिक पार्टनर्स आहेत। हा शब्द अलीकडच्या काळात बऱ्याच ठिकाणी वेगवेगळ्या संदर्भाने वापरला जातो। मात्र नैसर्गिक का आहे तर संविधानाला अभिप्रेत असणारा भारत घडविणे हा आमचा पण पॉलिटिकल अजेंडा आहे आणि वंचितचा देखील तोच पॉलिटिकल अजेंडा आहे। त्यामुळे बंच ऑफ थॉटवाले मंडळी एकीकडे बसलेले आहेत किंवा काही प्रादेशिक भूमिकेच्या अनुषंगानं संविधानाला संपूर्णता मान्य नसणारं असे पण विचार आहेत। मात्र काँग्रेस आणि वंचित हे नैसर्गिक अलायन्स पार्टनर आहेत। आमच्यात आणि त्यांच्यात जो काही वेगवेगळे मतं जे आढळून येतात त्या वेगवेगळ्या मतांना देखील नैसर्गिक स्वरूपाचं असल्याचंही या ठिकाणी मला आपल्या सगळ्याच्या निदर्शनास अत्यंत विनम्रतेने आणून द्यायचं आहे।